महालक्ष्मी च विद्महे विष्णुपत्नी च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात. लक्ष्मी माता की जय. अधिक मास महात्म्य अध्याय 10. संक्षिप्त. श्री गणेशाय नमः. श्रीहरीने लक्ष्मीला अधिक मासासंबंधी आणखी माहिती दिली. तो म्हणाला, या मासामध्ये रवीचे संक्रमण मोजित नाहीत व त्याचा स्वामी रवी नसून पुरुषोत्तम म्हणजे मीच आहे. ह्या मासात ब्राह्मणाला यथाशक्ती फळे अर्पण करावीत, सत्कर्मे करावीत. शुद्ध प्रतिपदेपासून अमावस्येपर्यंत रोज उपवासाचेच पदार्थ खावेत किंवा नक्त भोजन करावे. एकभुक्त असावे किंवा अयाचित वृत्तीने राहावे. शुचिर्भूत असावे. होम, हवन, पूजा, दान, तीर्थाटन किंवा ज्यांना दारिद्र्य असते, शरीरात बळ नसते, त्यांनी ब्राह्मणांचे पूजन करणे किंवा साधूंच्या संगतीत राहणे हे करावे. गायीचे व विप्राचे पूजन करावे असे म्हणून त्याने त्या दोन्ही पूजा कशा कराव्यात हे सांगितले आणि गायीमुळे किती धर्मकार्ये शक्य होतात त्याचे विवरण केले. गायीचे सर्वच महात्म्य सांगितले. चांगल्या लक्षणांच्या गायी कोणत्या, गायीच्या शरीरात सर्व देवता कशा वास करतात इत्यादी सर्व सांगितले. गायीचे दान करण्यास सत्पात्र ब्राह्मण कोण तेही सांगितले. गायीच्या दानाचा विधी मनुष्याला केवढा उपकारक आहे ते सांगितले. विष्णूने लक्ष्मीला कुलक्षणी गायीचेही वर्णन करून सांगितले. सुलक्षणी गायी म्हणजे तरुण, पुष्कळ दूध देणाऱ्या, निरोगी, सवत्स, 4 आचळे असणाऱ्या, शुभ्र वर्णाच्या, न्यायाने मिळविलेल्या, धष्टपुष्ट, सोन्याने शिंगे मडविलेल्या, रुप्याने खूर मडविलेल्या व अंगावर वस्त्रे आणि अलंकार घातलेल्या. कुलक्षणी गाय भाकड, हडकुळी, वांजोटी, लंगडी, म्हातारी, एकाक्ष, आंधळी, शिंगमोडकी, एकदोळी, 3च आचळे असणारी व वासरू मेलेली अशी लक्षणे सांगितली आणि सत्पात्र ब्राह्मणाचीही लक्षणे सांगितली. गौ माता की जय. अध्याय 10. प्राकृत. श्री गणेशाय नमः. 9वा अध्यायी पूर्ण. पुरुषोत्तम पूजा विधान. हरीने कथिले रमेला गुण, ऐसे वर्णन झाले. आता पुढील कथानक श्रोती ऐकी जे सकळीक. श्रीहरी म्हणे प्रिय आणिक, सांगतो ऐक एकचित्ते. मेषादी संक्रांती संयुक्त, चैत्राधिक जे मास समस्त, तयांचा स्वामी दिवसनाथ असे निश्चित जाणपा. आणि जो रवी संक्रांतीहीन, तोची अधिक मास जाण. तयाचा स्वामी नारायण पुरुषोत्तम असे पै. म्हणून ते मासी पूर्ण पुरुषोत्तम मासी उद्देशून स्वल्प किंवा बहुत फळदान ब्राह्मणा लागून अर्पिजे. आणि त्या मासी जपादी विपुळ कर्मे करिता अति निर्मळ, स्वल्पायासे बहुत फळ प्राप्त तत्काळ होत असे. ऐसे त्या मासाचे महिमान. म्हणून सकळी भावे करून नाना सत्कर्मे आचरून भगवंता लागून तोषवावे. पुरुषोत्तम मासी जे कोणी स्वशक्त्यनुरूप व्रतदानी नारादिती, पुरुषोत्तमा लागुनी अधपतनी पडती ते मासा माझी पुरुषोत्तम. पुण्यफलद असे परम. म्हणून जनी व्रत उत्तम की जे तेची सांगतो. शुद्ध प्रतिपदेपासून अमावस्येपर्यंत की जे उपोषण किंवा साधावे नक्त भोजन, की एकभुक्त असावे अथवा साधावे अयाचित, शुचिर्भूत असावे सतत. होम हवन पूजादी यथार्थ सत्कर्मे समस्त आचरावी. नाना प्रकारे दानधर्म करिता होत सफळ नेम. हेची जाणवणी अंतरी वर्म सदा सत्कर्म कीजिये. दानव्रताचरणाविषयी शक्ती नसे जयासी काही, तया लागी उत्तम सोयी सुलभ एक सांगतो. सर्व काळ शरीर शोषुनी तत्पर असावे तीर्थसेवनी. भावे विप्रांची सेवा करुनी काळक्रमण करावे. ऐसा आचरे जो तयासी ब्राह्मण वचने तत्काळेसी. व्रतफळ प्राप्ती विशेषी निश्चयेसी होईल. ऐसे ऐकुनी अब्दी बाळा म्हणे हे भगवंता घननिळा. जे मानव निर्धन कृपाळा दुराचारी शक्तिहीन, दुजापासून उपजीवन
सर्व काळ बुद्धिहीन, विद्या विनय विवेकहीन, नसे ज्ञान जयासी. पशु ऐसे सर्व काळ बुद्धिहीन वागती केवळ, तया लागी तराया सोज्वळ. साधन असे कोणते, तू दीनानाथ करुणाघन, मजवरी तुझी कृपा पूर्ण. म्हणून केला हा प्रश्न, समाधान करी तू. ऐसे प्रियेचे भाषित, ऐकून या वैकुंठनाथ. उपोषण नक्त एकमुक्त, आणि अयाचित साधन. नाना व्रते नाना दाने, काय शोषण तीर्थ सेविने. इत्यादी अनेक जी पै साधने, तया कारणे असमर्थ जे. तई भावे विप्र पूजावा, तैसाची संत संग करावा. मग दाने व्रत तीर्थ सेवा, कासया जीवा पाहिजेत. गंगादी तीर्थ सेवन फळे, प्राप्त होती बहुत काळे. साधू संगमे तरी तत्काळे, होय लाभ सुफळांचा. साधू जनांचे स्पर्शन दर्शन, किंवा करिता नामस्मरण. सकळ पातके दग्ध होऊन, सनातन सुख प्राप्त होय. ऐसा सत्संग महिमा उत्तम, म्हणून की जे साधू संगम. संत कृपेने पुरोनी काम, वैकुंठ धाम लाभते. कल्याणेच्छू जे का जन, तई करावे हेची साधन. अधिक मासा माझी भगवान, संतुष्ट पूर्ण होत असे. आणि विशेषे गोविप्रा लागुनी, प्रत्येही पूजावे भावे करुणी. ऐसी ऐकुनी हरीची वाणी, चंद्रभागिनी बोलत. इंदिरा म्हणे हो श्री मुरारी, तुम्हापासून नाना परी. धर्म ऐकेले परी अंतरी, तृप्ती निर्धारी नव्हेची. तरी आता गोविप्र पूजन, कैसे करावे यथाविधान. त्याची नाथा मज लागून, निवेदन करी पा. ऐश्री श्रीची प्रश्न वैखरी, ऐकुनी बोले श्री मुरारी. प्राणप्रिय समुद्रकुमारी, धन्य निर्धारी जगितू. उत्तम प्रश्न केला सी माते, म्हणून आता प्रथम तू ते. धनु पूजन विधान निरुते, सानंद चित्ते सांगतो. तरी तू आता सावध चित्त, राहुनी ऐके सकळ वृत. सर्व ब्रह्मांडा माझी निश्चित, धेनु दैवत श्रेष्ठ असे. तियेच्या शरीरी सतत, चतुर्दश भुवने वास करीत. सकळ देवताहुनी यथार्थ, सामर्थ्य अद्भुत असे पा. स्पर्श करिता शरीरासी, बोहरी होय सर्व पापांसी. दर्शन मात्रे मंगल राशी, निश्चयेसी प्राप्त होय. तेवीच पुच्छी करिता स्पर्श, तत्काळ होऊनी दुरितनाश. दारिद्र्य दुःख रोगादी क्लेश, सर्वही विनाश पावती. तापत्रय निरसुनी जाय, ब्रह्मांडोदरी कीर्ती होय. गृहधन दारा दुहिता तनय, होत अव्यय निश्चये. धेनुची होता कृपा पूर्ण, काय अलभ्य जना लागून. ब्रह्मा विष्णू महेश्वर तीन, असती आपण धेनुरूप. गोमया माझी सूर्यतनया, आणि मूत्रा माझी नर्मदा आर्या. तैशीच दुग्धी श्री शिव भार्या, भागीरथी वसत असे. रोमकुप्पांतरी भीतरी जाण, सकळ तीर्थे वसती आपण. सर्वांगा माझी दैवता वाचून, रिते स्थान नाहीच. ऐसी धेनु जगन्मय, ब्रह्मरूपाची निश्चय होय. यास्तवतीये वाचून काय, दुजे वरिष्ठ जगी असे. वेदशास्त्र पुराणे इतिहास, धेनुच्या अंगी करीती वास. आ ब्रह्मस्तंभ पर्यतास, नाही आधार दुसरा. गायीच्या दुधी दुग्धघृती, यज्ञ यागादी कर्मे होती. म्हणून यज्ञादी कर्मासी निवृत्ती, मुख्य कारण धेनुच. सकळ जगा माझी जाण, अतिपवित्र वस्तू दोन. एक धेनु दुजा ब्राह्मण, याहुनी अन्य व्यर्थ सर्व. आणि गृह ब्राह्मणामध्येही देख, धेनुच असे श्रेष्ठ अधिक. ते वाचून जगी आणिक, नाहीच प्रमुख निश्चय. सर्व पापनाशाचे हे मूळ, गोविप्रांचे एकची कुळ. ऐसे असता अज्ञानी सकळ, द्विभाग केवळ मानिती. यज्ञाची अंगे असती दोन, गव्य आणि वेद संपूर्ण. गव्य होय धेनुपासून, वेदस्थान विप्रमुख. होमशाळा देवायतने, समार्जिता गोविष्ठेने. पवित्र होत या कारणे, धेनुसी अतिश्रेष्ठत्व. धेनु म्हणजे यज्ञाचे मुख, तसेची उभय नेत्र देख. गोक्षीराम पुढे अमृत सुख, असे अल्पक निश्चये. गोक्षीरामृता समान, दुजे अमृत नसे जाण. एवं प्रकारे चतुरानन, मुखे आपण बोलिला. तरी स्वरलोक सुखम भोगाविषयी, इच्छा असेल जयांच्या हृदयी. धेनु सेवा नाना उपायी, सर्वदा तई करावी. जे कोणी पुरुषोत्तम मासी, विधीने पूजून या धेनुसी. प्रदक्षिणा करीतील तयासी, अत्यंत लाभ होईल. सप्तद्वीपा पृथ्वीप्रत, प्रदक्षिणा करिता जे फल प्राप्त. त्याची गो प्रदक्षिणे त्वरित,
होय निश्चित जाणपा, धेनू ही रवी कन्या असून सर्व जनांच्या कल्याणा लागून आणि यज्ञसिद्धी व्हावी म्हणून झाली उत्पन्न भूलोकी. जैसी भागीरथी निर्मळ स्नाने उद्धरी जनसकळ, तैशीच धेनू पवित्र सोज्वळ करी पावन जगाते. ऐसी धेनू कल्याण दायिनी प्रत्यक्ष असे या भुवनी, म्हणून सकळ पुण्येच्छुनी तिये लागुनी भजावे. भावे करिता पूजन सेवा सुपुण्य फळ मानवा, सर्व पूर्वज पावोनी त्रिदिवा सुखानुभवा घेतील. ऐसा गोपूजनाचा महिमा न कळे तयाची कोणास सीमा, वर्णन करिता प्रत्यक्ष ब्रह्मा बहुत श्रम पावत. म्हणून धेनू ते भक्तिभावेसी विशेषे भजावे अधिक मासी. गोदानाची पुण्यराशी मम वाणीसी न वर्णवे, परी कमले तुझ वृत्ती विपुल असे माझी प्रीती. म्हणून संक्षेपे मुख्यार्थाप्रती सांगतो निवृत्ती ऐकपा. सुशीला आणि सुलक्षण बहुदुग्धवती अतितरुण, निरोगी वत्स संपन्न चतुस्तनी सुंदर, शुभ्रवर्णी बहुसाजिरी न्यायार्जिता पुष्ट शरीरी, स्वर्णशृंगी रौप्यखुरी वस्त्रालंकारी सुभूषित. ऐशा अत्युत्तम धेनुसी पूजुनी यथा विधानेसी, बाहुनी सुपात्र ब्राह्मणासी दान भावेसी दीजिये. अधिक मासा माझी गोप्रदान करिता होय दुरित नाशन, पूर्वजा लागी स्वर्ग भुवन निश्चये जाण लादते. धेनुदाना समान पुण्य त्रिलोका माझी नसे अन्य, गोदान करता सर्वत्र मान्य होता धन्य ब्रह्मांडी. गोदानाचे सुपुण्य फल किती सांगू तुझ निर्मळ, श्रवण मात्रे मानव सकळ पवित्र तत्काळ होती पा. अबाल वृद्ध उद्धरोन वेगे पावती मोक्ष सदन, गोप्रदाने श्री भगवान होतो प्रसन्न निश्चय. पुरुषोत्तमासी प्रिय भक्त परी गोदान करता श्रेष्ठ सर्वात, म्हणून जनी अधिक मासात सुपात्री दान दीजिये. आता सुपात्र म्हणसी कोण तरी सांगतो तुझ लागून, सर्वदा बोले सत्यवचन लोभहीन तपस्वी. दानाध्ययन यजनाधिक षटकर्मे करी जो आणिक, शांत दांत दयाळू अधिक शुद्ध सात्विक शील ज्याचे, स्वधर्मेसी नित्य वागुन न्याये करी कुटुंब पोषण. जगदीशाचे पवित्र चरण रात्रंदिन चिंती जो, आणि जयाच्या घरी अग्निहोत्र तोची विप्र जाण सुपात्र. तया देता गोदान पवित्र इह परत्र सुख प्राप्ती. म्हणून विशेषे अधिक मासी सुशील सवत्स धेनुसी, धर्मशास्त्रोक्त विधानेसी भक्तिभावेसी पूजुनिया. नानाविध वस्त्रालंकार घालून या गौच्या अंगावर, एकाग्र चित्ते जोडून कर संकल्प सुंदर करावा. श्री पुरुषोत्तम प्रित्यर्थ मान सुपात्र ब्राह्मणा प्रत, गोदान करीतो मी यथार्थ म्हणून उदक सोडावे. मग पाद्यार्घ्यादी उपचारेसी आणि नाना वस्त्रालंकारेसी यथाविधी भक्तिभावेसी ब्राह्मणासी पूजुनिया. गोपुच्छ देऊनी विप्रहस्ती तांबूल दक्षिणा ठेवी जे वृत्ती. ह्या गोप्रदाने गोलोकपती चित्ती हो संतुष्ट. ऐसे बोलोनी या वचन विप्रहस्ती सोडूनी जीवन. चरणां प्रती साष्टांग नमन भावे जाणा करावे. सत्पात्र नसेल समयासी अथवा हस्ती न घेतो दानासी, तरी तया उद्देशुनी मानसी उदक सोडावे. ऐसे करिता ब्राह्मणास न लागता प्रतिग्रह दोष, सुपात्र दानाचे फल विशेष दान करत्यास लाभते. भावे करिता दान सुपात्री पूर्वज पावती सुख परत्री. गोदाना सम पाहता जगत्री नसेची पुण्य दुसरे, परी अपात्री देता दान देता घेता दोघेही जन. शतपूर्वजांसहित आपण निरयी पतन पावती, आणि दुग्धहीना अतिकृशांगी अथवा वंद्या विकलांगी, की वृद्धा अंधा एकशृंगी किंवा त्रिस्तनी मृतवत्सा, की एकनेत्र पादहीना. ऐशी धेनू देता ब्राह्मणा पूर्वजांसहित सदा आपणा, नरक यातना प्राप्त होय. म्हणून जियेने ब्राह्मणांचे सानंद चित्त होईल साचे. भक्तिभावे दान तियेचे यथाविधी कीजिये, आणि ऐसे दान करिता अनंत पुण्य लागते हाता. गोदानाची उत्तम योग्यता किती म्हणून वर्णावी, किती गोड म्हणावा सुधारस, किती वाढ म्हणावे आकाश. तेजस्वी परमचंडांश किती म्हणून सांगावा. पृथ्वीची उपमा काय द्यावी, पाताळ खोली किती वर्णावी. मेरूची उंची किती सांगावी, नामाची पदवी अपार
किती वर्णावा विष्णूचा प्रताप, काय वर्णावे शिवाचे तप, रथिकांताचे दिव्य रूप, किती म्हणून वाणावे. असो ऐसे गोदान फल, कथिले असे विप्रिय सकल. श्रवण मात्रे दुरित जाल, जाय तत्काळ निरसोनी. इति श्री अधिक मास महात्म्य सार, बृहन्नारदीय पद्माधार. सज्जन श्रोते ऐकोत चतुर, दशमाध्याय गोढा इति दशमोऽध्यायः. श्रीकृष्णार्पणमस्तु.